नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. भजा राम विश्राम योगेश्वराचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा, स्वये निववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. या श्लोकात समर्थांनी नामस्मरणाचा महिमा वर्णन करताना योगेश्वराचे म्हणजे श्रीकृष्णाचे व गौरीहराचे म्हणजे शंकराचे उदाहरण दिले आहे. प्रत्यक्ष श्रीकृष्णाने सुद्धा रामनामाचा जप केलेला आहे असे पुराणात सांगितले आहे. तसेच शंकरजी व पार्वती माता दोघेही नित्य नेमाने रामाचे नाव घेत असतात. या नामाचा महिमाच एवढा आहे की शंकरजींच्या अंगाचा होणारा दाह हा रामनामानेच थांबला हे आपल्याला माहीत आहेच. याचाच अर्थ असा की शंकरजींनी धावा केल्यानंतर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राने स्वतः पुढे येऊन त्यांचा दाह थांबविला. हीच उदाहरणे देऊन समर्थही आपल्याला सांगतात की आपणही विश्वास ठेवला पाहिजे की रामच आपल्या अंतकाळी सोडवू शकेल. यासाठी रामनामाची सवय पाहिजे. गोंदवलेकर महाराजांना कुण्या भक्ताने प्रश्न विचारला की अंतकाळी मुखी नाम येण्यासाठी काय करावे. गोंदवलेकर महाराजांनी सांगितले, आम्ही दररोज जगतो आणि मरतो. एकदा निजला आणि पुन्हा जागा झाला नाही की तेच मरण. झोप हे एक प्रकारचे मरणच आहे. एवढ्याकरता झोपी जाताना नामस्मरण करीत झोपी जावे म्हणजे उठतानाही नामस्मरणातच जाग येईल. पण झोपेच्या वेळी नामस्मरण येण्यासाठी त्याचा जागृतीत अभ्यास होणे, त्याची उजळणी होणे गरजेचे आहे. अन्यथा झोपेच्या वेळी दुसरेच विचार येतील. यासाठी सदोदित नामस्मरण केले तरच अंतकाळी मुखी नाम येईल. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे. अंतकाळी नामस्मरण होणे म्हणजेच अंतकाळ साधणे होय. यासाठी परावाणीपासून वैखरी वाणीपर्यंत रामचिंतन करावे. ते कसे? वैखरी ओठ व जीभ यांची हालचाल करून केलेले नामस्मरण म्हणजे आपण जे उच्चाराने करतो ते. या नामाला मर्यादा आहेत, कारण अंगात शक्ती पाहिजे व अखंड नामस्मरण होऊ शकत नाही, कारण आपल्याला व्यवहाराचे बोलावे लागते. मध्यमा हळूहळू पुढे सवयीने तोंड बंद ठेवून आतल्या आत जीभ हलून नामस्मरण होऊ लागते. हळूहळू या स्थितीत ओठ व जीभ यांची हालचाल नसते, तर वाणीचे मेंदूतले जे केंद्र तेथे नामाचे सूक्ष्म स्पंदन चालू असते. या नामाला शारीरिक शक्तीची आवश्यकता नाही व बाह्य परिस्थितीशी संबंध कमी होऊ लागतो. पश्चंती वैखरी व मध्यमामध्ये नामस्मरण चालत असताना ते कानाने ऐकण्याचा प्रयत्न करीत राहावे. याने एकाग्रता साधण्यास फार मदत होते. पश्चंती मध्ये म्हणजे हृदयस्थानी अनुसंधान रूपाने चालते. परा शेवटी नाम नाभीस्थानी परावाणीने केवळ स्फूर्ती रूपाने चालू लागते. मग बोलणे, देहाची हालचाल, स्थिती, व्याधी किंवा बाह्य परिस्थिती या कशाचाही व्यत्यय न येता नामस्मरण अखंड चालू राहते व अंतकाळी ते आपोआपच सोबतीला असते. जय जय रघुवीर समर्थ.